ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रुतगणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या चॅनलवर आपण कंपन्यांचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तर त्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना ती कंपनी उत्तम आहे का हे तो व्हिडिओ पाहिल्यानंतर लगेच समजते. तसेच मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवर असे पण व्हिडिओ बनवलेले आहेत की त्या व्हिडिओमध्ये दोन कंपन्यांची तुलना करून त्या दोन्हींपैकी कोणती कंपनी उत्तम आहे तर हे क्रमशः व्हिडिओसुद्धा आपण बनवलेले आहेत. परंतु मित्रांनो, ते व्हिडिओ बनवत असताना माझ्या एक निदर्शनास आले की आपल्या काही बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या चॅनलवर सध्या शेअर बाजार अभ्यासक्रम हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर त्यात आपण आत्तापर्यंत आपले सुमारे 7 व्हिडिओ झालेले आहेत. तर त्यात आपण आत्तापर्यंत काय काय पाहिले तर सगळ्यात पहिल्यांदा आपण शेअर्स म्हणजे काय हे पाहिले. तसेच नंतर शेअर मार्केट म्हणजे काय हे पाहिले. तसेच शेअर मार्केटचे 2 प्रकार म्हणजेच प्रायमरी मार्केट आणि सेकंडरी मार्केट म्हणजे काय हे पाहिले. तर सेकंडरी मार्केट मधूनच आपल्याला शेअर्स खरेदी करता येतं हे समजलं. तसेच मित्रांनो, आपल्याला जर शेअर्स घ्यायचा असेल तर त्याला 2च पर्याय असतात म्हणजे तो घेण्यासाठी. पहिला म्हणजे IPO आणि दुसरा म्हणजे सेकंडरी मार्केट. तर सेकंडरी मार्केट म्हणजे शेअर मार्केटमधून आपण शेअर्स खरेदी करतो हे आपल्याला समजलं. तसेच मित्रांनो, शेअर मार्केटमधून शेअर्स खरेदी करण्यासाठी आपल्याला कोणती डॉक्युमेंट असावी लागतात, कोणती अकाउंट काढावी लागतात हे आपण पाहिलं. तसेच मित्रांनो, आपण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असतो. त्यामुळे पैसे गुंतवतो तर त्याचा सिक्युरिटीचा विचार मनात येतो. तर शेअर मार्केटची सिक्युरिटी सेबी ही संस्था कशी पाहते हे आपण पाहिलं. तसेच मित्रांनो, आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला शेअर्स खरेदीतून काय काय फायदे होतात हे आपण आत्ता सध्या क्रमशः पाहत आहे. तर त्याच्यात आपण पाहिलं सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काय तर शेअर्स म्हणजे कमी भावात शेअर्स खरेदी करणे आणि जास्त भावात विकणे हा सर्वात पहिला आणि महत्त्वाचा फायदा असतो. परंतु मित्रांनो, शेअर्स कमी भावात खरेदी करणे आणि जास्त भावात विकणे हा एकमेवच फायदा नसतो. तर ते जे शेअर्स खरेदी केल्यानंतर म्हणजे आपण ते कंपनीचे मालक झाल्यानंतर जे शेअर होल्डर झाल्यानंतर आपल्याला शेअर्स खरेदीतून काय काय फायदे होतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपण किमतीतील चढउतार म्हणजेच व्हॅल्यू ॲप्रिशिएशन हे आपण पाहिलं. तसेच मित्रांनो, शेअर्स खरेदी केल्यानंतर आपल्याला कंपनी बोनस देते. बोनस म्हणजे काय हे सुद्धा पाहिले. तर मित्रांनो, आज आपण शेअर्स खरेदी केल्यानंतर तिसरा होणारा नफा म्हणजेच डिव्हिडंड म्हणजे काय हे आज आपण पाहणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. तर मित्रांनो, डिव्हिडंड म्हणजेच लाभांश म्हणजे काय थोडक्यात सांगायचे झाले तर तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी केला तर तुम्ही त्या कंपनीचे भागधारक होता आणि कंपनीला नफा झाला तर तो संपूर्ण नफा कंपनीकडेच ठेवण्याऐवजी त्यातील काही नफा कंपनी भागधारकांना वाटते त्यालाच लाभांश म्हणजेच डिव्हिडंड असे म्हणतात. म्हणजेच काय तर कंपनीला एकूण जो वार्षिक नेट प्रॉफिट झालेला असतो तर तो नेट प्रॉफिट कंपनी आपल्या शेअर होल्डर्सला म्हणजेच भागधारकांना काही प्रमाणात देते त्यालाच डिव्हिडंड असे म्हणतात. आणि मित्रांनो, डिव्हिडंड देण्याची सक्ती कोणत्याही कंपनीला नसते म्हणजे तो कंपनीचा स्वतःचा निर्णय असतो. तर काही कंपन्या आपल्या नफ्यातील रक्कम ही भविष्यकालीन तरतुदीसाठी ठेवतात. तर काही कंपन्या आपल्या
नफ्यातील काही हिस्सा भागधारकांना वाटतात. तर मित्रांनो, म्हणजे थोडक्यात काय, सर्वच कंपन्या डिव्हिडंड देतात असे नाही, परंतु मित्रांनो डिव्हिडंड म्हणजे लाभांश. तर मित्रांनो, आज आपण डिव्हिडंड म्हणजे काय हे आता आपण पाहिलं. आता मित्रांनो, डिव्हिडंड कसा मिळतो याचं एक उदाहरण पाहू, म्हणजेच रिलायन्स इंडस्ट्रीजचे आपण उदाहरण घेऊ. मित्रांनो, रिलायन्स इंडस्ट्रीजचं डिव्हिडंडची जर हिस्ट्री पाहिली तर मित्रांनो, रिलायन्स कंपनीने जुलै 2020 साली ₹6.50 इतका डिव्हिडंड दिलेला होता. जून 2021 साली ₹7 इतका डिव्हिडंड दिला होता. ऑगस्ट 2022 साली ₹8 इतका डिव्हिडंड दिला होता. तसेच ऑगस्ट 23 साली ₹9 इतका डिव्हिडंड दिला होता. ऑगस्ट 2024 साली ₹10 इतका डिव्हिडंड दिला होता. आणि ऑगस्ट 2025 साली ₹5.50 इतका डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजेच काय, तर हे जे मी आत्ता सांगितलं हे एका शेअर्सला कंपनीनं दिलेला डिव्हिडंड म्हणजेच लाभांश. तर मित्रांनो, समजा आता आपण रिलायन्स कंपनीचं उदाहरण बघतोय. समजा आपल्याकडं रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स आहे आणि कंपनीनं 2025 साली पर शेअर ₹5.50 इतका डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजेच आपल्याकडे एक शेअर्स असेल तर आपल्याला ₹5.50 मिळणार. तसेच मित्रांनो, 10 शेअर्स असतील तर त्या पटीत आपल्याला रक्कम मिळणार. म्हणजेच काय, तर आपल्याकडे जेवढे शेअर्स आहेत त्या पटीत रक्कम मिळत राहणार. मित्रांनो, प्रथमदर्शनीने जर पाहिलं तर ही किंमत खूपच कमी वाटते. म्हणजे आता रिलायन्सचं करंट व्हॅल्यू आहे समजा ₹1545 आणि आपल्याला डिव्हिडंड किती मिळणार, म्हणजे एक शेअर्स असेल तर फक्त किती ₹5.50. परंतु ही प्रथमदर्शनी आपल्याला किंमत खूपच कमी वाटते. परंतु मित्रांनो, आपल्याकडं जर त्या शेअरची क्वांटिटी जर जास्त असेल तर तो किती जास्त प्रमाणात तो नफा असू शकतो याचं आपण एक उदाहरण पाहू. मित्रांनो, आपण रिलायन्स कंपनीचा एक शेअर्स घेतला आहे म्हणजे आपण तेवढ्या भागाचे मालक आहेत. म्हणजे आपण खूप कमी प्रमाणात मालक आहे. परंतु मित्रांनो, रिलायन्स कंपनीचे प्रमोटर जर बघितले तर ते आहेत मुकेश अंबानी साहेब आणि त्यांच्याकडे रिलायन्स कंपनीचे सुमारे 50% शेअर्स आहेत. आता अंबानी साहेबांना किती डिव्हिडंड मिळाला असेल हे आपण एक अंदाज म्हणून पाहू. मित्रांनो, आत्ता आपण जर बघितलं तर रिलायन्सचं मार्केट कॅपिटल सुमारे 20 लाख करोड आहे आणि 20 लाख करोडमधील म्हणजेच 20 लाख करोड नेट कंपनीचं हे आत्ताचं मार्केट कॅपिटल आहे. आणि शेअरची संख्या जर काढायची झाली तर मित्रांनो, रिलायन्स कंपनीचे आत्ताच बाजारात सुमारे 1282 करोड शेअर्स आहेत. 1282 करोड इतके शेअर्स रिलायन्स कंपनीचे आत्ता शेअर बाजारात आहेत आणि त्याच्या 50% शेअर्स हे अंबानी साहेबांकडे आहेत. म्हणजेच अंबानी साहेबांकडे रिलायन्स कंपनीचे आत्ता सुमारे 641 करोड शेअर्स आहेत आणि कंपनीनं पर शेअर ₹5.50 इतका डिव्हिडंड दिलेला आहे. तर अंबानी साहेबांना किती रुपये मिळतील, साधारणपणे 4166 करोड रुपये इतका डिव्हिडंड अंबानी साहेबांना यावर्षी रिलायन्स कंपनीतून मिळालेला आहे. म्हणजे ही किती प्रचंड रक्कम आहे बघा. म्हणजेच अंबानी साहेबांकडे 50% शेअर्स असल्यामुळे त्यांना रिलायन्स कंपनीचा डिव्हिडंड 4166 करोड रुपये मिळालेला आहे. मित्रांनो, एवढा जास्त प्रमाणात डिव्हिडंड मिळू शकतो, पण तेवढी क्वांटिटी असावी लागते. पण ती क्वांटिटी ज्या प्रमाणात असेल त्या प्रमाणात डिव्हिडंड मिळत असतो. तर मित्रांनो, डिव्हिडंडची माहिती आणि उदाहरण हा व्हिडिओ जर तुम्हाला आत्ता आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच मित्रांनो, आपल्या आप्तेष्टांना आपले सर्व व्हिडिओ शेअर करा ही विनंती. मित्रांनो, आपण आत्ता सध्या आपल्या चॅनलवर कंपनींच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. म्हणजे मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच मित्रांनो, आपले बंधू भगिनींनी कमेंट केलेल्या कंपन्यांचे अभ्यासाचे व्हिडिओ बनवलेले आहेत. तसेच 2 कंपन्यांची तुलना करून
2 कंपन्यांपैकी उत्तम कंपनी कशी निवडावी याचे सुद्धा क्रमशः व्हिडिओ बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही अजून पाहिले नसतील तर पहा. आणि सर्वात महत्त्वाचे, शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही त्या बंधू भगिनींनी आत्तापर्यंत आपल्या चॅनलवर शेअर बाजार अभ्यासक्रमचे सुमारे 7 व्हिडिओ झालेले आहेत. आजचा धरून 8 व्हिडिओ झालेले आहेत. तर ते सर्व व्हिडिओ क्रमाने बघा. तुम्हाला शेअर बाजाराची बेसिक माहिती सोप्या भाषेत समजेल. मित्रांनो, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, आपले चॅनल सबस्क्राईब करा. अजून तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा ही विनंती. भारत माता की जय.